अगदी सकाळी उठलं तेव्हापासून रात्री झोपेपर्यंत जर सगळ्यात जास्त वापर कशाचा होत असेल घरामध्ये तर तो ओट्यावरच्या बेसिनचा. कारण तिथे पाणी हे सांडल्याच जातं आणि क्षारयुक्त जर पाणी असेल तर या पद्धतीची ही जे ओटा आहे हा व्हायला अजिबात वेळ लागत नाही, जर साफ जर नाही केलं तर. आणि त्याच्याचमुळे ते नेहमी नेहमी साफ करा. उन्हाळ्यामध्ये जर गावाकडे गेलं आणि काही दिवस जर समजा बंद असलं तिथे पाणी सांडणं तर थोडंफार पाणी जर साचलेलं असेल तर ते या पद्धतीचं पांढरं खूप लवकर होतं. तर त्याच्याचमुळे नेहमी हे जे बेसिन आहे हे साफ करावंच लागतं. आता आजच्या व्हिडिओमध्ये हे साफ कसं करायचं खराब झालेलं ते आहे. तर त्याच्या अगोदर पाण्याने पूर्ण ओलं करून घेतलं. इथे घेतला मी खाण्याचा सोडा, पूर्ण ओलं करून घ्यायची ही जागा, कोरडी नाही ठेवायची. आणि त्याला हा खाण्याचा सोडा आहे हा पूर्ण असा टाकून घ्यायचा पूर्ण ठिकाणी. बेसिनच्या पाईपातून जर पाणी चांगलं जात नसेल तर त्याच्यासाठी पण हे चांगलं आहे, म्हणजे दोन्ही कामं होऊन जातात. आता बऱ्याच वेळा असं वाटतं की खूप खराब झालं ताई, असं वाटत असेल तुम्हाला, पण खराब झाल्याशिवाय व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नसतं. तर त्याच्यासाठी खराब करावं लागतं आम्हाला अगोदर आणि त्याच्यानंतर त्याचा व्हिडिओ. तर आता हे बरेच दिवस झाले मी काही याच्याकडे लक्ष दिलं नाही, थोडंसं तेवढ्यापुरतं तेवढं भांडे वगैरे घासले की, बाकी याच्याकडे खूप म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. कारण मला दाखवायचं होतं व्हिडिओ करून याचा. तर अगोदर स्टीलच्या याचा केलेला होता आपण, पण याचा राहिलेला होता. हे स्टीलचं नाही आहे, व्हिनेगर आहे. एक स्प्रे बॉटल घेतली मी, त्याच्यामध्ये टाकते म्हणजे ते व्यवस्थित असं. आणि हे पूर्ण असं जे क्षाराचं आहे हे पूर्ण यानं चाललं जातं. आणि तसं जर झाकण जर टाकलं तर व्यवस्थित लागत नाही, म्हणून एखादी स्प्रे बॉटल घरामध्ये असतेच, तर त्याचा यूज करायचा. ताराची घासणी आहे, त्याला फक्त सही करून ठेवते मी. जे क्षाराचं आहे कडक झालेलं असतं क्षाराचं, हे जरी इथं असं प्लेन दिसत असलं तरी इथे पण क्षाराचं तेव्हाच समजतं घासणीला असं चरचर लागतं. आणि जिथे नसलं तिथं प्लेन राहत असं एकदम घासतानाही समजतं. आता हे असं लावून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर घ्यायचं आहे, लगेच फेस दिसायला सुरुवात होतं लिंबू टाकलं की. असं लावून घ्यायचं, लगेच फेस येतो त्याला. जय श्री गजानन माऊली, सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. बेसिन बरेच दिवस झाले त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आता बऱ्याच झालं ना, वाटतं की व्हिडिओ करायचा आहे ताईला आणि इतकं खराब बेसिन कसं काय होऊ दिलं. तर व्हिडिओसाठी बऱ्याच वेळा बऱ्याच वस्तू खराब होऊ द्याव्या लागतात अगोदर. खराब जर झाल्या नाही तर तुम्हाला कसं समजणार की निघालं की नाही निघालं. त्याच्यासाठी हीच नाही तर कोणती पण जी गोष्ट आहे वस्तू आहे ती असं चांगली जर दाखवायची असेल तर अगोदर ती खराब करावीच लागते आणि त्याच्यानंतर ती कशा पद्धतीने साफ करायची ते दाखवत असते. तर बेसिनला व्हिनेगर वगैरे सर्व लावून ठेवलं. 4-5 मिनटं झाले, आता अजून व्हिनेगर लागणार आहे. तर हे बेसिन अगोदर आमचं स्टीलचं बेसिन होतं, पण इकडे खूप खूप खराब पाणी आहे, खूप क्षार आहे पाण्यामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी आरो तर आहेच, पण जे वापरायचं पाणी आहे ते खूप क्षारयुक्त आहे. विहीर आहे, पण विहीरपेक्षा पण बोरचं जास्त आहे आणि त्याच्याचमुळे खूप लवकर भांडे पण खराब होतात. त्याच्यानंतर जे फरशी वगैरे आहे ते पण सर्वच खराब होतंच. तर त्याच्यासाठी चालूच ठेवावं लागतं साफ करणं, नाही तर ते तर खूप खराब होऊन जाईल. या पद्धतीने मी बऱ्याच वेळा करायची. स्टीलचं बेसिन होतं ते, आणि याला काही अजून केलेलं नव्हतं, पण हे कॉटचं आत्ता बसवलं हे बांधकाम झाल्याच्या नंतर. आणि त्याच्याचमुळे आज आता म्हटलं याचा व्हिडिओ पहिले करावा आणि कशा पद्धतीने मी साफ करते ते दाखवावं. तर आता एक 4-5 मिनटं झालेले आहे. 4-5 मिनटं झाले, याला जास्त वेळ काही ठेवलं नाही मी, कारण निघता एवढा काही म्हणजे जास्त हे लागत नाही. आणि आता जे व्हिनेगर अगोदर स्प्रेने केलेलं होतं आपण, तर ते असंच टाकायचं. याचा पण लगेच फेस व्हायला सुरुवात होऊन जाते. आणि घेताना ताराचीच घासणी घ्यायची. याला जे काठावर लागलेलं आहे ते पण याच पद्धतीने काढायचं. एकदा जर का खराब होत गेलं, हे दुर्लक्ष जर केलं तर ते खूप खराब होतं. नंतर मग काढणं खूप कठीण झालं. त्याच्यामुळे तो चालूच ठेवायचं काढणं. आणि रोज जर साफ करायचं असलं तर या लिक्विडनेस करत असते मी. हे असतं किंवा म्हणजे कोणतंही असतं, पण लिक्विडने चांगलं निघतं. आणि आता बरेच दिवस झाले याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं मी.
त्याच्यामुळे ते खूप खराब झालेलं आहे. आणि जे कॉर्नर आहे अगदी कोपऱ्यामध्ये घासणे जाणं तर शक्य नाही, तर तिथे चाकूची जी मागची बाजू आहे, समोरच्या बाजूने चर पडतील, पण मागची जी बाजू आहे ते अगदी थोडंसं असं हे असतं, तर त्याने चर नाही पडत. आणि घासताना असं सरळ नाही तर तिरप तिरप करायचं, म्हणजे प्लेन जी बाजू आहे अशी वापरत घ्यायची, म्हणजे त्याने चर पडत नाही. आणि हे जे क्षाराचं आहे हे लगेच निघून जातं त्यानं. पण अगोदर आपण जे व्हिनेगर वापरलेलं आहे त्याच्यामुळे तो खूप लवकर निघतो. स्टीलचं बेसिन जर असेल तर या पद्धतीने साफ केलं तर लगेच निघून जात होतं आणि चमक पण येत होती. पण याला व्हिनेगर त्यानं चमक नाही येत, तर चमक आणण्यासाठी वापरायचं आहे लाल हार्पिक. पण हार्पिक वापरायचं म्हणजे असं लावून नाही ठेवायचं खूप वेळ, लगेच लावणं आणि लगेच घासणं. जास्त वेळ जर लावून ठेवलं तर याचं थोडंसं खराब होण्याची शक्यता असते. तर हे लावायचं, लगेच घासायचं आणि लगेच पाण्याने साफ करून टाकायचं. बाथरूम मधली फरशी वगैरे किंवा टॉयलेट मधलं जे काही असतं सीट, त्याने जर हार्पिकने जर ते साफ केलं आणि तिथे जर लावून जरी ठेवलं तर त्याच्यावर परिणाम नाही होत. पण जेव्हा हे ग्रेनाइट आहे आता आणि क्वार्ट्ज आहे याच्यावर परिणाम होऊ शकतं. म्हणजे मी काही यूज केलं असं म्हणजे वापर करून पाहिलेला नाही, पण असं माझा अंदाज आहे की एक लावून जर ठेवलं तर काहीतरी समजा होऊ शकेल याला, तर त्याच्याचमुळे मी लावून ठेवत नाही. पण तुम्ही जर लावून ठेवत असाल तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे इतरांना पण माहिती होत. त्याच्यानंतर लगेच साफ करून घेतलं ते. आणि आता अगोदरच्या याच्यामध्ये पहा किती फरक पडला. हे जे कोपरे आहे हे जर क्षाराचे जर नसतील तुमच्याकडे तर ते चाकूच्या याने नाही घासले तरी चालतील, म्हणजे असं घासणे नाही निघतात. पण ते असे थोडंसं चाकून हे केलं की बरोबर त्याचं वरचं असं हे निघून जातं. खूप क्षारयुक्त पाणी आहे इकडे, त्याच्यामुळे खूप जमा होतात ते. आणि बेसिनला आता चांगली चमक आलेली आहे, बघू शकता तुम्ही. अगोदरच्या याच्यामध्ये किती फरक पडला. आणि नुसतं जर तुमचं याचं असं स्टीलचं तर व्हिनेगर आणि ते लिंबू खाण्याचा सोडा ते वापरलं तरी चालेल. पण हे कॉटचं असल्यामुळे याला थोडासा रेड हार्पिकने चांगली चमक येते. आणि हे माझं थोडंसं ग्रे कलरचं आहे त्याच्यामुळे हे असं दिसतं. व्हाईट कलरचं, ब्लॅक कलरचं पण येतं याच्यामध्ये, पण हा ओटा ग्रे कलरचा होता त्याच्यामुळे हे मॅचिंग घेतलेलं आहे आम्ही. तर आता हार्पिकनं तर हे चांगलं निघालेलं आहेच, पण थोडंसं यातलं पाणी सुकल्यानंतर पांढरे असे कुठे कुठे डाग दिसायला सुरुवात होतात. तर लिक्विड जे असतं भांडे घासण्याचं आपलं ते, किंवा भांडे घासण्याचं साबण, याने पण एकदा चांगलं त्याला घासून घ्यायचं. घासून म्हणजे थोडंसं घासलं तरीही चालतं, म्हणजे खूप आता कष्ट करण्याची आवश्यकता नाही, पूर्ण निघालेलं आहेच ते. तर फक्त जे पांढरे डाग पडतात मध्ये मध्ये थोडंसं हे झाल्यानंतर तर ते पडायला नको. ते लिक्विड लावलं आणि आता काही जास्त घासण्याची आवश्यकता नाही त्याला, पण तरी पण थोडी घासणी फिरवून घेतली, म्हणजे कोपऱ्या कापऱ्यामध्ये जर असलेलं थोडंफार कुठे जे आपल्याला म्हणजे नजरेच्या थोडंसं हे होतं की ओलं जर असलं पाण्याने तर काही नाही दिसत, तर ते पण चांगलं स्वच्छ झालं. आणि हे जे हे आहे बेसिन आहे त्याला थोडेसे असे शायनिंग आहे मध्ये मध्ये, एकदम नाही दिसत ती. सुरुवातीला पण जे काम करणारे लोक आहे त्यांनी याच्यावर सिमेंट वगैरे टाकून ठेवलेलं होतं 2-3 दिवस, त्याचेही थोडे डाग पडलेले होते त्याला, तर ते पण स्वच्छ झाले. सिमेंटचे पण डाग स्वच्छ झाले आणि हे बाकीचे पण झाले. ती पण वस्तू चांगली ठेवणं हे आपल्या हातात असतं. मी पण हे बेसिन खूप खराब होऊ दिलं, कारण मला करायचा होता व्हिडिओ, पण नंतर असं वाटलं की नसतं होऊ दिलं तर चाललं असतं, कारण बराच वेळ लागला याला साफ करायला. आणि रोजच्या रोज जर साफ करत राहिलं तर खूप चांगलं होऊन जातं. हे रेड हार्पिक आहे याने चमक येते त्याला, पण लावल्यानंतर परत एकदा सांगते मी, लावल्यानंतर ते लगेच घासायचं आणि लगेच पाण्याने धुवून टाकायचं, नाही तर त्याचे डाग पडतात. तर रेड हार्पिक असो किंवा ब्ल्यू जरी वापरलं याच्यावर, जे आपलं बेसिन आहे वॉश बेसिन, तर तिथे पण जे ब्ल्यू हार्पिक आहे ते वापरलं तरीही चालतं. पण हार्पिकचं असं आहे की लावल्यानंतर ते लगेच साफ करायचं, ते तसंच्या तसं त्याच्यावर ठेवायचं नाही. तसंच्या तसं जर ठेवलं तर तिथे त्याचे डाग पडतात किंवा थोडंसं असं वेगळंच होऊन जातं, असं चांगलं नाही दिसत. तर त्याच्यामुळे केव्हा आपण लगेचच्या लगेच यूज करायचं. तर बेसिन चांगला साफ झाला, आता बराच वेळ गेला आणि व्हिडिओसाठीच खराब होऊ दिलं, पण नंतर असं वाटलं साफ करताना की नसतं होऊ दिलं तर पुरलं असतं. पण व्हिडिओ पण म्हणजे तुम्हाला पण वाटलं पाहिजे की नाही खूप खराब झालेलं होतं, खराबमधून ते चांगलं कसं झालं, तर त्याच्याचमुळे ते खराब होऊ द्यायला लागतं. कोणती पण वस्तू असंच आहे. तर हा व्हिडिओ आता इथे कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.